सुरुवातीला अतिशय एक मोठी बातमी आपल्याला बघायला मिळते क्रीडा विश्वातून। ओव्हल कसोटी आता रंगतदार अवस्थेत सध्या आपल्याला बघायला मिळते। ओव्हल कसोटी रंगतदार अवस्थेत आहे सध्या। अमित मोडक आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमित, ओव्हल कसोटी अगदी रंगतदार अवस्थेत बघायला मिळते। हॅलो अमित, ओव्हल कसोटी जी अतिशय रंगतदार अवस्थेत बघायला मिळते। ओव्हल कसोटी अमित, आपण म्हणू शकतो की एका ऐतिहासिक वळणावर येऊन पोहोचलेली आहे। कालपर्यंत या म्हणजे ही कसोटीचे 5 दिवस, प्रत्येक दिवसाची आपण जर ठरवलं तर स्टोरी वेगळी आहे, परंतु चौथा दिवस इंग्लंडचा होता। तर 5व्या दिवशी अगदी पहिल्याच सत्रात भारतीय बॉलर सिराज आणि प्रसिद्ध कृष्णननी 3 विकेट्स काढत आता इंग्लंडला जेव्हा 34 रन्सची गरज होती त्यांना आता 8 रन्स आणि 1 विकेट पर्यंत ही मॅच खेचलेली आहे। भारत फक्त विजयापासून 1 विकेट दूर आहे आणि ही जर कसोटी आपण जिंकलो तर या सिरीज मध्ये भारत बरोबरी करेल आणि हा एक ऐतिहासिक दौरा ठरेल या टीमसाठी। अत्यंत थरारक अवस्थेला ही कसोटी पोहोचलेली आहे। भारत फक्त 1 विकेट लांब आहे। इंज्युअर्ड असताना देखील हा बॅटिंगसाठी आलेला आहे आणि दरम्यानच्या काळात एक चौका मारत आता ही जी गॅप आहे ती इंग्लंडनी फक्त 4 रन्सवर आणलेली आहे। परंतु एक जबरदस्त फाईट भारतीय बॉलर्सनी उभी केलेली आहे। जी मॅच आपल्याला असं वाटत होतं की हातातून गेली, ती मॅच भारतीय बॉलर्सनी खेचून आणली। शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत खेचून आणलेली आहे। अजूनही 4 रन्स इंग्लंडला हवेत आणि भारताला फक्त 1 विकेटची गरज आहे। आणि ज्या पद्धतीने मॅच सुरू आहे मला असं वाटतं की रिझल्ट कुठल्याही दिशेने फिरू शकतो। अमित, यातली कोणती खेळी खरं तर सगळ्यात निर्णायक ठरतीये, महत्वाची ठरतीये? तर आपण बघतोय भारताला विजयासाठी 1 विकेटची गरज आहे। अतिशय निर्णायक खरं तर आता सामना म्हणावा लागेल। आपल्याला जिंकण्यासाठी 7 रन आणि 1 विकेटची गरज आहे। भारताला विजयासाठी 1 विकेटची गरज आहे। त्यामुळे काय होतं याकडे समस्त क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। ओव्हल कसोटी अतिशय रंगतदार आपल्याला अवस्थेत बघायला मिळते। रंगतदार सामना बघायला मिळतोय। भारताला विजयासाठी 1 विकेटची गरज आहे। त्यामुळे काय होणार हे पाहणं आता इथून पुढे महत्त्वाचं असणार आहे। पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। बदलापूर शहरातून एटीएसने एकाला ताब्यात घेतल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। दहशतवादी संघटनांची संबंध असलेल्या संशयावरून एटीएसने ही कारवाई केल्याची माहिती मिळते। दरम्यान ही व्यक्ती कोण आहे या संदर्भात अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। त्याला एटीएसने ताब्यात घेत न्यायालयाच्या कस्टडीसाठी हजर केल्याची माहिती समोर येते। मात्र एटीएसने केलेल्या या एक महत्वाची बातमी समोर येते। सध्या भारताचा दणदणीत विजय बघायला मिळतोय। भारताचा इंग्लंडवर थरारक विजय बघायला मिळतोय। ओव्हल कसोटीमध्ये इंग्लंडला दूर चाललेली आणि भारताचा हा दमदार विजय बघायला मिळतोय। ओव्हल कसोटीत इंग्लंडला दूर चालली आणि 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-2 अशी बरोबरी करण्यात आलेली आहे। अमित मोडक आमचे प्रतिनिधी सध्या अधिकची माहिती देतात। अमित, दणदणीत विजय खरं तर म्हणावा लागेल। जबरदस्त मॅच आणि जबरदस्त रिझल्ट म्हणावा लागेल अमित। अनेक वर्ष ही मॅच आणि हा आजचा निकाल भारतीय प्रेक्षक आणि भारतीय खेळाडू कधीच विसरू शकणार नाही। हा एक असा ऐतिहासिक विजय आहे ज्याची अपेक्षा कालपर्यंत कोणी करत नव्हतं, परंतु या विजयाचं सर्वात मोठं श्रेय आपल्याला द्यायला लागेल मोहम्मद सिराज। आज सकाळी फक्त 34 रन्सची इंग्लंडला गरज होती आणि त्यांच्या हातात 4 विकेट्स होत्या आणि तिथून आज सकाळच्या सत्रात मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णननी ही मॅच खेचून आणली। अँटिक्सनची विकेट घेत इंग्लंडवर हा आपण विजय शिक्कामोर्तब केलेला आहे, परंतु तो अत्यंत दर्जेदार आणि एक ऑलराऊंडर खेळाडू होता। आणि अमित, जोपर्यंत तो पिचवर उभा होता तोपर्यंत इंग्लंडच्या आशा जिवंत होत्या। फक्त 7 रन्सची गरज होती, परंतु हा अत्यंत थरारक विजय आहे। आणि याच दिवशी मला आजच्या क्षणाला आठवते ती लॉर्ड्स कसोटी, जेव्हा जडेजा आणि मोहम्मद सिराज अशीच फाईट देत होते आणि 5व्या दिवसापर्यंत अगदी शेवटी 30-35 रन्सपर्यंत मॅच खेचून आणली होती, परंतु मोहम्मद सिराजची विकेट आणि आपण ती मॅच गमावली होती। परंतु ते आज झालेलं नाही आहे। त्या लॉर्ड्सच्या पराभवाचा बदला मोहम्मद सिराजने कुठेतरी घेतलेला आहे, कारण मोहम्मद सिराजची ती शेवटची विकेट होती आणि आज
या खेळात या आजच्या कसोटीमध्ये भारताचा कमबॅक करणारा खेळाडू हा मोहम्मद सिराज आहे. शेवटच्या सत्रात आजच्या दिवशी 3 विकेट त्यांनी काढल्या आणि शेवटची विकेट देखील त्यांनी काढली. ही टेस्ट मॅचचा थरार काय असतो अमित, तो आज आपल्याला बघायला मिळाला. आणि आजची मॅच नाही तर पूर्ण इंग्लंडची जी सिरीज आहे भारत इंग्लंड, या सिरीज मधल्या प्रत्येक मॅचची आपली कथा आहे, आपली स्टोरी आहे. आणि मला असं वाटतं की टेस्ट मॅच का कधीच संपणार नाही, तर त्याचं उदाहरण ही आज झालेली ओव्हल कसोटी, आज लागलेला निकाल. आणि या यंग टीमला अत्यंत स्वतःचा अभिमान वाटेल, कारण इंग्लंडमध्ये जाऊन सिरीज बरोबर करणे हे खूप मोठं चॅलेंज असतं. भल्या भल्या खेळाडूंना ते जमलेलं नाही, ते शुभमन गिल आणि या टीमनं करून दाखवलेलं आहे. एक जबरदस्त आणि शानदार विजय टीम इंडियाने ओव्हलवर मिळवलेला आहे. या विजयाची चर्चा पुढचे अनेक वर्ष अनेक दिवस सुरू राहील. अमित अगदी खरं आहे, अगदी दणदणीत विजय. कारण काय होईल काय नाही अशी धाकधूक प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मनात होती. नेमकी अशी कोणती खेळी महत्वाची ठरली त्यानंतर भारत जो आहे तो विजयाकडे आपल्याला जाताना दिसला? अमित, प्रश्न जरा पुन्हा विचारशील? खरं तर काय होईल काय नाही अशी धाकधूक सगळ्या क्रिकेट प्रेमींमध्ये होती. नेमका असा कोणता निर्णायक क्षण होता ज्या वेळेला ही जी मॅच आहे ती पूर्णपणे आपल्या हातात आली? नाही, असा एकही निर्णायक क्षण या कसोटीत कोणाच्याच बाजूनी नव्हता. ही आपण ज्याला म्हणतो ना की पेंडुलम प्रमाणे विजय आणि पराभव सरकत होता. आपण या पहिल्या दिवसापासून जर बघितलं तर इंग्लंड असो, त्याच्यानंतर भारताची पहिली इनिंग जिथे आपण लीड घेतली, त्याच्यानंतर भारताची दुसरी इनिंग जिथे आपण 300 रनची लीड घेतली आणि तेव्हा असं वाटत होतं की मॅच भारत जिंकेल. परंतु जेव्हा दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंड ही मॅच चेस करायला जिंकलं होतं, तेव्हा जो रूट आणि डकेट यांनी केलेल्या बॅटिंगच्या जोरावर असं वाटत होतं कालपर्यंत, चौथ्या दिवसापर्यंत, की ही मॅच सहजपर्यंत इंग्लंड जिंकेल. आणि असं वाटत असतानाच काल शेवटच्या सत्रात भारताने 2 विकेट्स काढल्या आणि त्याच्यानंतर आज सकाळी अगदी 20 ते 25 रनमध्ये 4 विकेट भारतीय बॉलर्सनी काढल्या. त्यामुळे या कसोटीत असा कुठलाही क्षण नव्हता. प्रत्येक वेळेस, प्रत्येक दिवस, प्रत्येक इनिंग बाय इनिंग ओव्हल कसोटीची आणि ओव्हल टेस्ट मॅचची जी कथा आहे ती बदलत गेली. परंतु ज्यांनी शेवटपर्यंत आत्मविश्वास दाखवला, ज्यांनी शेवटपर्यंत चिकाटीने आणि धडाडीने लढा दिला, ती टीम आज जिंकली. आणि मला वाटतं की ती टीम भारतीय टीम होती. ज्या पद्धतीने भारतीय बॉलर्स बुमराह नसताना ज्या पद्धतीने मोहम्मद सिराजनी भारतीय बॉलिंगला लीड केलं, प्रसिद्ध कृष्णने ज्या पद्धतीने त्याची साथ दिली, आकाशदीपचा ऑलराऊंड परफॉर्मन्स, जडेजाचा परफॉर्मन्स, मला वाटतं हा एक प्रकारे टीम विजय होता. परंतु भारतीय टीमचं कौतुक आणि या विजयाचं कौतुक एवढ्यासाठी करायला लागेल अमित, कारण कुठल्याही क्षणी भारतीय टीमने आपला कॉन्फिडन्स जाऊ दिला नाही. कारण इंग्लंडची टीम तर घरच्या मैदानावर खेळत होती. फक्त 40-35 रन आणि 4 विकेट हातात असताना खांदे पाडून कुठेही बॉलिंग भारतीय बॉलर्सनी केली नाही. तर त्यांनी आपला विश्वास कायम ठेवला की ही मॅच कुठल्याही क्षणी आम्ही काढू शकतो, ही मॅच जिंकू शकतो. आणि त्या विश्वासाचाच, त्या आत्मविश्वासाचाच हा निकाल आहे असं म्हणायला लागेल अमित. अगदी अमित, खरं त्यामुळे टीम वर्कचं जे आपल्याला यश आहे ते आता बघायला मिळते. भारताचा इंग्लंडवरती अगदी थरारक विजय बघायला मिळतोय. ओव्हल कसोटीमध्ये इंग्लंडला धूळ चारलेली आहे आणि 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-2 अशी आता बरोबरी झालेली आहे. त्यामुळे सगळ्या क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी. या 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-2 अशी बरोबरी झालेली आहे. ओव्हल कसोटीमध्ये इंग्लंडला भारताने धूळ चारलेली आहे. भारताचा इंग्लंडवरती अगदी थरारक असा विजय बघायला मिळतोय. आपल्या टीमचं हे जे टीम वर्क आहे त्याचं यश आपल्याला खरं तर बघायला मिळते. भारताचा 6 धावांनी इंग्लंडवरती विजय बघायला मिळतोय. रोमांचक सामन्यामध्ये 6 धावांनी आपल्याला विजय मिळालेला आहे. भारताचा इंग्लंडवरती थरारक विजय बघायला मिळतोय.